गडचिरोली जिल्ह्यामधल्या आरोग्य व्यवस्था कशी खिळखिळी बनली आहे याचं आणखी एक आता उदाहरण समोर आलं। एटापल्ली ग्रामीण रुग्णालयामधल्या वैद्यकीय अधिकारी चक्क दारूच्या नशेत तर असल्यामुळे उपचारासाठी आलेल्या अपघातग्रस्त तरुणांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। डॉक्टर योगेश मानकर असं तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव आहे। 4 चाकी अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल केलेलं असता तिथं कुणीही उपस्थित नव्हतं आणि तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानी डॉक्टरांना बोलवण्यासाठी गेल्यानंतर डॉक्टर मानकर हे दारूच्या नशेत होते आणि त्यामुळे त्यांना नीट उठता देखील येत नव्हतं। अशा परिस्थितीत परिचारिकेला जखमींवर उपचार करावे लागलेत। आणि याविषयी आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत आहेत। महेश, अतिशय धक्कादायक संतापजनक प्रकार हा इथल्या गडचिरोली मधल्या रुग्णालयामधून समोर येतोय, तर या वैद्यकीय अधिकाऱ्यावर काही कारवाई झाली आहे का? आता चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे। हा धक्कादायक प्रकार एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात घडलेला आहे आणि रविवारी त्या ठिकाणी जे जखमी होते त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी प्रभारी वैद्यकीय अधिकारी जे आपण व्हिडिओमध्ये पाहतोय ते दारूच्या नशेमध्ये होते आणि त्यांनी त्या पद्धतीनं वेळेवर हे करायला पाहिजे होतं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। आता या संदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद खंडाते यांनी चौकशी समिती गठीत केलेली आहे। आता त्या चौकशी समितीच्या अहवालात नेमकं काय आहे ते दिसून येईल। मात्र दुर्गम भाग आहे एटापल्ली तालुका आणि अशा भागात वेळेवर हजर राहणं आवश्यक असताना अशा पद्धतीचं त्यांचं जे गैरवर्तन दिसून आलेलं आहे, त्या ठिकाणी सरकारी त्यांचं जे निवासस्थान आहे तिथं जेव्हा लोक पोहोचले तेव्हा ते असं एकदम दारूच्या नशेमध्ये होते आणि निश्चितच त्यामुळे आता या समितीकडनं नेमकी काय कारवाई केली जाते या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास महेश, धन्यवाद। बातमी आहे भुसावळमधली। भुसावळच्या आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये तोतया टीसीला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नागपूरहून भुसावळकडे जाणाऱ्या आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये एक तोत्या टीसी तिकीट तपासणी करत असल्याचा प्रकार रेल्वे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला। प्रवाशांना रेल्वे विभागाला या संदर्भात माहिती दिल्यानं या टीसीवर कारवाई झाली आहे आणि तोत्या टीसी तिकीट तपासणी करत मलकापूरपर्यंत आल्यानंतर प्रवाशांकडून पैशांची मागणी देखील करत होता। तर भुसावळ येथे रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। बातमी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये जुंपली आहे। रुपाली चाकणकरांना आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे। तर त्यावर आता रुपाली चाकणकरांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तृत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचा पलटवार रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर केलाय। तुम्हाला नक्कीच आमदारकीचे डोहाळे लागल्यासारखं आम्हाला दिसतंय। पहिले आमदार किंवा नगरसेवक होऊन दाखवा ताई, त्याच्यानंतर एका नेत्यावरती आरोप करायला तुमचा अधिकार असेल। ज्या नेत्यांनी तळागाळातल्या गोरगरीब लोकांचे प्रश्न मांडलेत यांच्यावरती बोलणं म्हणजे आकाशामध्ये थुंकण्यासारखं आहे। ते सगळं तुमच्यावरतीच परत येणार आहे, त्याच्यामुळे त्या भानगडीत तुम्ही पडू नका। पहिले नगरसेवक कसं होता येईल याकडे लक्ष द्या। वडिलांमुळं आणि सोन्याचा चमचा तोंडात असलेली लोक आहेत, त्याच्यामुळे स्वतःचं कर्तृत्व नसताना आम्ही संघटनेतून आलो। 20 वर्ष राजकारणात समाजकारणात काम केले। बचत गटाचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष असा प्रवास करत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली मी एक महिला आहे। त्याच्यामुळे ही जी पदं ह्याच्यामुळं मिळाले त्याच्यामुळं मिळालं, तसं घरात बसून कोणी पदं देत नाहीत। घरात वडिलांच्या नावावरून पद मिळवले, त्यांना टीका करायचा अधिकार नाही।